नमस्कार. ब्राह्मण सेवा संघ बोरिवली तर्फे मी शंतनु उमेश आचार्य. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एक असे दिग्गज व्यक्तिमत्व आहे जे UPSCच्या 2024च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक 3rd मुलांमध्ये सर्वप्रथम देशातनं आपल्या आणि महाराष्ट्रातनं पहिला क्रमांक मिळवणारे अर्चित पराग डोंगरे. सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन. इट्स अ व्हेरी अनइमॅजिनेबल फीट आणि तुम्हाला होस्ट करण्यामध्ये मला जाम आय एम व्हेरी हॅपी टू होस्ट यू टुडे. आणि आजचं हे कॉन्व्हर्सेशन आपण एक मिक्स मराठी आणि इंग्लिशमध्ये करणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुला असा की तुझं एकंदरीत बॅकग्राऊंड ॲज सच काय, तुझं शिक्षण कुठे झालं आणि बाकी प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन कुठे केलंस, हे सगळं माहीत घेण्यामध्ये आवडेल मला. सर तर बेसिकली माझे वडील जे आहेत ते एअरफोर्समध्ये अधिकारी होते, पायलटही आहेत अजूनही प्रायव्हेट कंपनीमध्ये. तर त्यामुळे माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते मोस्टली ऑल ओव्हर इंडिया झालेलं आहे. एका जागी मी 2 वर्षापेक्षा जास्त कधी राहिलो नाही आहे लहानपणापासूनच. तर 7वीत जेव्हा माझे वडील रिटायर झाले तेव्हा आम्ही मुंबईत शिफ्ट झालो. तर मुंबईला मी 7वी ते 10वी आपली केलेली आहे पार्ले टिळक विद्यालयावरून. आफ्टर पासिंग आउट फ्रॉम 10th तर मी पुण्याला शिफ्ट झालो 11वी-12वी तिकडे, आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आय हॅव डन फ्रॉम VIT वेल्लोर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. तर पोस्ट दॅट कॉलेजमध्ये प्लेसमेंट्ससाठी मी बसलेलो. तिकडे मी एका हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज करून कंपनी आहे, त्या नावाची कंपनीमध्ये असोसिएट सॉफ्टवेअर डेव्हलपर ह्या पदावरती होतो, आणि तिकडे मी जवळपास 11 महिने काम केलं आहे. तर पोस्ट दॅट माझ्या मनात असा विचार आला की सिव्हिल सर्व्हिसेस मला अशी एक्झाम द्यावी, आणि दॅट्स द जर्नी अप टिल नाव. तर 3रा अटेम्प्ट होता माझा, आणि ह्याच्या सेकंड अटेम्प्टमध्ये मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये ऑलरेडी सिलेक्टेड होतो, आणि नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला प्रशिक्षू म्हणून तिकडे ट्रेनिंग करत होतो. छान छान. माझा प्रश्न असा, ॲज यू सेड की तुमचे बाबा सुद्धा एअरफोर्समध्ये सर्व्हिसेसमध्ये होते, आर्मीमध्ये होते. तर तुला असं वाटलं कधी की मीही या फोर्सेसमध्ये जॉईन करीन किंवा एअरफोर्समध्ये जॉईन करीन? तुझी इच्छा आधी कशी होती? टू बी व्हेरी ऑनेस्ट, असं माझ्या मनात एकदम स्ट्रॉंग अशी फिलिंग कधी नाही आली टुवर्ड्स द डिफेन्स फोर्सेस. बरेच याचे कारण असतात. एक तर पर्सनल इन्क्लिनेशन असतं, एक तसा ॲप्टिट्यूड असतो. मला स्पोर्ट्स आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज आवडतात, बट एवढ्या पण नाही की मला पूर्ण टाइम तेच करायला आवडेल असं, किंवा मी असं खूप जास्त कॉम्बॅट इंटेन्सिव्ह गोष्टींमध्ये पण कधी असं इंटरेस्ट नाही घेतलेला. माझं जरा वाचन आणि पॉलिसी मेकिंग किंवा डिबेटिंग, फिलॉसॉफी, दर्शनशास्त्र, अशा सगळ्या गोष्टीत माझा जास्त इंटरेस्ट होता आधीपासूनच. इनफॅक्ट मला असेच एक्झाम द्यायलाही आवडायचे ज्याच्यात मी स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल जे आपले ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट असतात, तर हिस्ट्री, जॉग्रफी, सोसायटी, तर दीज टाईप ऑफ सब्जेक्ट्समध्ये असा माझा जास्त इंटरेस्ट असायचा आधीपासूनच. तर पर्सनल रिझन्समुळे, इन्क्लिनेशन नाही नसण्यामुळे मी एअरफोर्स, आर्मी किंवा डिफेन्स सर्व्हिसेससाठी ट्राय नाही केलं. बट इट इज अन इंडिव्हिज्युअल चॉईस आफ्टर ऑल. तर दॅट वॉज द रिझन बिहाइंड इट. फेअर इनफ, फेअर इनफ. आणि एज सच UPSC द्यावी असं तू कुठल्या वर्षी ठरवलंस आणि रिझन बिहाइंड इट? UPSC ऍक्च्युली जॉब करत असतानाच माझ्या मनात आयडिया आलेला. जनरली असं होतं की पीपल हु आर वर्किंग ऑर व्हेरी न्यू टू जॉब्स विल अग्री विथ मी की आपण जेव्हा जॉब जॉईन करतो कुठली, तर 1-2 वर्ष काम केल्यानंतर जनरली लोकांचा असा आयडिया असतो की आपल्याला काहीतरी हायर एज्युकेशन करायचं आहे, किंवा MBA करायचं आहे, किंवा युनायटेड स्टेट्सला जायचं आहे मास्टर्स करण्यासाठी. तर असे बरेच ऑप्शन्स आपल्या समोर असतात. तर त्यावेळी माझ्या मनात जेव्हा मी बाकी ऑप्शन्स एवढे सगळे बघत होतो, तेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस पण एक समोर असं ऑप्शन होतं. तर थोडी डीप रीडिंग केली मी, जरा वाचन केलं याच्यावरती काय आहे, काय एक्झॅक्टली रोल आहे ह्या सर्व्हिसेसचा इन द कंट्री. तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, आणि मला असं वाटलं की ते माझ्या पर्सनॅलिटी बरोबर अलाइन्ड आहेत. आय फेल्ट लाईक आय वॉज सुटेड फॉर दिस सर्व्हिस. म्हणूनच मी डिसाईड केलं टू गिव्ह अन अटेम्प्ट इन दिस पेपर. दुसरी गोष्ट ही आहे की ह्या ज्या पेपर्स आहेत, जशी मेन्स एक्झाम जी आहे, प्रिलिम्स जी एक्झाम आहे, त्यात बऱ्याच सब्जेक्ट्स वाचायचा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळतो. ऑप्शनल सब्जेक्ट पण घ्यायचा आपल्याकडे हे असते, संधी असते. फॉर एक्झाम्पल, मला फिलॉसॉफीमध्ये खूप इंटरेस्ट होता आधीपासूनच. मला एक खूप चांगला चान्स मिळाला टू स्टडी द सब्जेक्ट इन डेप्थ. सो these kind of things interested me a lot. तर म्हणूनच आय थॉट दिस पेपर वॉज व्हेरी वेल अलाइन्ड टू माय इंटरेस्ट. सो पर्सनल इन्क्लिनेशन एक रिझन आहे.
मी इकडे बेटर परफॉर्म करू शकतो असं मला वाटलं, ते दुसरं रिझन आहे. आणि तिसरं तर नेचर ऑफ दिस जॉब, डायव्हर्सिटी आणि वेगळ्या वेगळ्या एक्सपिरियन्सेस घेणं, शिकणं नवीन नवीन गोष्टी आणि त्याला ऑन ग्राउंड इम्प्लिमेंट करून आपल्या समोर तो चेंज होताना बघणं, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की कन्व्हिन्स केलं की आय शुड अटेम्प्ट सिव्हिल सर्व्हिसेस ॲज अन ऑप्शन. सो दीज आर द 3 थिंग्स विच ब्रॉडली मला असं वाटलं की वाय सिव्हिल सर्व्हिसेस इज फॉर मी. सो बेसिकली आधीपासूनच लाईक सिन्स यू आर इन द स्टेम बॅकग्राऊंड, ह्युमॅनिटीज तुझी पॅशन होती मे बी ऑर व्हॉट? या मे बी ट्रू. सो यू आर इन टू रिडिंग बुक्स अँड व्हॉट काइंड ऑफ बुक्स अँड स्टफ यू डू लाईक टू रीड तेव्हापासून? आय वुड लाईक टू रीड ऑल अक्रॉस द बोर्ड. म्हणजे मला कोणी म्हणलं की ही बुक चांगली वाटतेय, ही वाच, फिक्शन असू दे किंवा नॉन फिक्शन असू दे, मी ती बुक वाचायचो. फॉर एक्झाम्पल रिसेंटली मी मुराकामी वाचतोय. इट इज टोटली फिक्शन, ॲब्स्ट्रॅक्ट फिक्शन. त्यासोबतच पॅरलली आय एम रिडिंग ॲक्सलरेटिंग इंडियाज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बाय मुरलीधरन सर. So that is a different side of things. Maybe that could help me. He's talking about how government can be improved. अजून आपण काय better करू शकतो in terms of governance, serving the people, etc. etc. So reading all across the board, philosophy वाचायला आवडतं मला. तर in general reading आवडतं मला. आणि टेक्निकल पेक्षा थोडं दूर असून जरा ह्युमॅनिटीज वरती फोकस केलेलं मला असं वाटतं की माझ्यासाठी इज अ बेटर बेट. तर दॅट्स वाय आय थिंक दिस इज करेक्ट. नाईस नाईस. आणि लाईक बेसिकली आता मी तो अभ्यासावरती, सो लाईक एक दिवसात किती तास किमान अभ्यास करायचा असतो तुझ्या वेळी, आणि व्हॉट वॉज द बेसिक फंडामेंटल्स बिहाइंड इट? लाईक मी एवढंच तास करणार, वॉज इट द प्लॅन ऑर कसं, लाईक व्हॉट वॉज द डेली शेड्यूल तुझं असं सच? तर बेसिकली जेव्हा पण कोणी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशनमध्ये येतं तर इट इज व्हेरी कॉमन नॉलेज की तुम्हाला भरपूर तास अभ्यास करावे लागतील. ही रिक्वायरमेंट एक्झामची. अदरवाईज आपला जो सिलेबस असतो जो बराच वास्ट आहे ते कम्प्लीट नाही होणार. तर मी पर्सनली विचार केला तर मी दिवसाला 12 ते 13 तास तर बसायचो स्टेबलवरती माझ्या. आता त्यातले किती आवर्स प्रोडक्टिव्ह आवर्स होते, किती नॉन प्रोडक्टिव्ह होते, दॅट इज अ डिफरंट क्वेश्चन. बट 12 ते 13 तास तर मी बसायचो डेली. सेकंडली आय मीन सिलेबस कव्हर करणं आणि किती तास रोज बसणं हे डिसाईड मी कधी आवर्सच्या टर्म्समध्ये नाही केलेलं की मला आज 12 तास बसायचं आहे की मला आज 13 तास बसायचं आहे, असं मी डिसिजन कधी नाही घेतलेलं. मी डेली बेसिसवरती टार्गेट्स ठेवायचो की मला आज एवढे पानं वाचायची आहेत, मला हा कन्सेप्ट कम्प्लीट करायचा आहे किंवा मला ही पुस्तक वाचायची, असं करून एक डेली टार्गेट बनवून जेवढा वेळ लागेल त्याला तेवढं मी करायचो अभ्यास. सपोज दिवस संपायला आलाय आणि मी खूप दमलोय, देन आय यूज टू पुश दोज टार्गेट्स टू द नेक्स्ट डे. बट आय यूज टू ट्राय टू डू द मॅक्सिमम आय कॅन डू इन अ पर्टिक्युलर डे. सो आय नेव्हर डिवायडेड आवर्स की मला 12 तासच अभ्यास करायचा आज, बट टार्गेट बेस्ड अभ्यास मी केलाय डेली बेसिसवरती. नाईस. आणि लाईक तुझ्या जर्नीमध्ये डिड यू जॉईन एनी क्लासेस, कोणाकडनं हेल्प वगैरे? या तर मी सेकंड अटेम्प्टमध्ये फाउंडेशन क्लास जॉईन केलेला इन दिल्ली विजन IS मध्ये. ऑफलाईन ऑर हाऊ? ऑफलाईन. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये 2 मार्क्सने माझं प्रिलिम्स राहिलेलं, क्वालिफाय नाही झालेलं 2 मार्काने. आणि तेव्हा माझा अभ्यास बराच कमी होता. दॅट सॉर्ट ऑफ बूस्टेड माय कॉन्फिडन्स की जर का मी पूर्णपणे प्रिपेअर करून अटेम्प्ट चांगला दिला, खूप मेहनत करून, तर आय कॅन मेक इट थ्रू. तर आय डिसाइडेड की आय शुड मूव्ह टू दिल्ली. तर दिल्लीला मी जाऊन ओल्ड राजेंद्र नगर, खूप फेमस जागा आहे तिकडे, मक्का म्हणतात त्याला UPSC प्रिपरेशनचा. मी बरेच आय थिंक सो 2 वर्ष तिकडे राहिलोय. दोन्ही अटेम्प्ट मी तिकडून दिले पुढचे. आणि तिथे मी विजन IS ऑफलाईन क्लास जॉईन केलेला फॉर फाउंडेशन कोर्स. ऑल्टरनेटिव्हली आपलं जे ऑप्शनल सब्जेक्ट असतो त्यासाठी मी एनलाइट IS नावाची कोचिंग आहे. इट इज नॉट दिल्ली बेस्ड, ती केरलामध्ये आहे बेस्ड. त्यांचा ऑनलाईन कोर्स केलेला फॉर द सिम्पल रिझन की तिकडे महेश सर होते, who is a very big and a good teacher for दर्शनशास्त्र, which is philosophy. तर ऑप्शनल मी ऑनलाईन केलंय, बट ऑफलाईन क्लासेस मी विजनचे थोडेफार इकडे केलेत. आणि मग खूप साऱ्या वेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सचे मी टेस्ट घेतलेत विकत आणि त्यांना सॉल्व्ह केलं आपल्या टाइममध्ये. वेगळ्या लोकांकडून फीडबॅक घेतला ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ टाइम. तर असं इन जनरल दिल्लीचा सगळा जो मेक्कामध्ये इकोसिस्टम अवेलेबल होता त्याचा मी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. लाईक जनरली बाकी एस्पिरंट्सचा पण एक क्वेश्चन असतो की हाऊ टू चूज अ राईट क्लास. सो एनी टिप्स रिगार्डिंग दॅट? लाईक क्लासच नाही, म्हणजे आता सोर्सेस रेडीली अवेलेबल असतात ऑनलाईन, पण मुलांकडे एवढे मल्टिट्यूड ऑप्शन्स आहेत. सो कुठला बरोबर, कुठला चुकीचा, विच इज बेटर, विच इज नॉट बेटर, हाऊ डू यू कम टू द कन्क्लुजन त्याच्या बाबतीत?
यार आय थिंक ना ब्रॉडली माझं असं जे वाटतं ते आहे की देर इज नो सबस्टिट्यूट फॉर सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी ही तर आपल्याला करावीच लागणार. सेल्फ स्टडीनीच आपलं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. बरोबर. क्लासेस आणि जे बाकी टीचर्स आणि जे मेंटर जे तुम्हाला मिळतील ऑन द वे, ते फक्त तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन दाखवू शकतात की ह्या दिशेमध्ये तुम्हाला काम करायचं असं. फॉर अ स्टुडंट कुठली क्लास त्याच्यासाठी बरोबर आहे की त्याच्यासाठी बरोबर आहे हे ते फक्त स्वतः डिसाईड करू शकतात. एव्हरी टीचर हॅज डिफरंट वेज ऑफ टीचिंग. कोणाला कुठलं तरी टीचर्सच्या टीचिंग स्टाईल सूट करतं, कोणाला नाही करत. दॅट इज समथिंग दॅट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल. मी हे सजेस्ट करेन की जर का तुम्ही कुठल्या तरी क्लासला जॉईन करणार असाल तर बिफोर पुटिंग इन 4-5 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये जे पण आहेत ते, एव्हरी क्लास ऑफर करतात एक इंट्रोडक्टरी सेशन विच इज फ्री. तर तुम्ही 1-2 क्लासेस असे त्यांचे अटेंड करा. तुम्ही बघा आधी की तुम्हाला त्यांचा स्टाईल सूट करतंय की नाही करतंय, अँड देन तुम्ही एक डिसिजन घेऊ शकता की मे बी दिस टीचर इज गुड फॉर मी ऑर नॉट. बट अगेन दिस विल ओनली हेल्प यू अप टू एन एक्सटेंट. मोर ऑर लेस तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागणार आहे आणि सेल्फ स्टडीनीच हा पेपर क्रॅक होतो. तर दॅट इज द थिंग. आणि लाईक बेसिकली मोस्ट ऑफ द आमचे श्रोते जे आहेत मुंबईचे आहेत, मुंबई पुणे या साईडचे. सो या साईडला एवढे ग्रेट क्लासेस असतच नाही आहेत, लाईक आहेत पण दिल्लीच्या स्टँडर्डचे नाही आहेत. सो डू यू थिंक की ऑनलाईन मोडचे हे क्लासेस असतात इवन दे आर इफेक्टिव्ह इनफ? आय थिंक ऑनलाईन मोड वर्क्स ग्रेट. फर्स्ट ऑफ ऑल का सांगतो तुम्हाला, पहिले जर तुमचा कम्युटिंगमध्ये येण्या जाण्याचा जो टाइम वेस्ट होतो, अँड आय थिंक इट इज वेस्ट ओनली. दॅट टाइम इज टोटली वेस्टेड. तुम्ही रिक्षामध्ये बसताय, तुम्ही मेट्रोमध्ये बसताय, यू आर नॉट डुईंग एनिथिंग प्रोडक्टिव्ह इन दॅट टाइम. यू कॅन सेव्ह दॅट टाइम. आपण तो टाइम वाचू शकतो. वी कॅन यूज इट फॉर अदर थिंग्स. ऑनलाईनमध्ये सेकंड ॲडव्हान्टेज आहे की ॲक्सेसिबिलिटी. तुम्ही आज पेपर लिहिला, आजच्या आज तुम्ही त्याला स्कॅन करून अपलोड करून आपल्या सरांना पाठवू शकता. ते तो करेक्ट करून तुम्हाला ऑनलाईन पाठवू शकतात. परत तुम्हाला काही फीडबॅक घ्यायचा आहे तर तुम्ही ऑन कॉल, जसं आपण बोलतो व्हिडिओ कॉलवरती, असंही बोलू शकता. म्हणजे ऑफलाईन त्यांच्या समोर बसून असं काही वेगळं नाही मिळणार आहे तुम्हाला त्यांच्याकडून. असं काही एनर्जीज ट्रान्सफर नाही होणार आहेत. म्हणजे बेसिकली देर इज लिटरली नो डिफरन्स बिटवीन ऑनलाईन अँड ऑफलाईन. इनफॅक्ट आपण टाइम वाचवतोय अजून जास्त. काही काही लोकांचं असं सजेशन असतं की ऑफलाईन मध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट येतो, और की त्यांना अंडरस्टँडिंग बेटर होते ऑफलाईन क्लासेस अटेंड करण्यामध्ये. देन आय वुड से की तुम्ही एक कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून बघा. तुम्हाला काय वाटतं की ते जो फायदा तुम्हाला होतोय ऑफलाईन क्लासमध्ये बसून आणि जो टाइम तुम्ही वाचवताय ऑनलाईन क्लास करून, त्यामध्ये व्हॉट एव्हर गिव्स यू द मोस्ट ॲडव्हान्टेज, आय थिंक चूज दॅट वन. बट इन जनरल आय फील ओव्हरऑल, जनरली स्पीकिंग, ऑनलाईन हॅज नो प्रॉब्लेम्स. ऑनलाईन वर्क्स ग्रेट. तर you can take online classes in Delhi if you feel that the quality is not up to the mark. But in general, I think online is great. In fact, it will be cheaper also. या डेफिनेटली. लाईक बाकीचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस ॲज यू सेड, लाईक परत आता त्या ठिकाणी जाऊन राहा, त्याचा राहण्याचा खर्च वगैरे, हे सगळे ऑनलाईन मध्ये कट आउट होतात. I stayed in Delhi. क्लासेसचा तर खर्च वेगळाच झाला. अराउंड 40,000 रुपीज पर मंथ आय वॉज स्पेंडिंग ऑन रेंट, फूड, प्लस ओल्ड राजेंद्र नगर मध्ये हायजीन अँड म्हणजे खूप खराब परिस्थिती आहे तिकडे. इनफॅक्ट इन्सिडेंट झालेलं रिसेंटली अंडरग्राउंड लायब्ररीमध्ये. इनफॅक्ट आय नाउ थिंकिंग इन रेट्रोस्पेक्ट, आय वुड नॉट सजेस्ट एनीबडी टू गो देअर. इट इज नॉट अ ब्युटिफुल प्लेस. आणि माहोल तर तुम्ही क्रिएट करू शकता स्वतःसाठी. इट इज बेस्ड ऑन युअर मोटिवेशन अँड युअर परसिव्हरन्स. Everything is available online. You can have friend group online. You can have meetings at the end of the day, discuss your answers. So save your money. In fact, I spent that money from my savings in the first year. I could have saved that much. So I don't think it is very necessary की आपल्याला दिल्लीला जायला पाहिजे. But if you can manage online, great. Okay. Like coming back थोडंसं, like as you mentioned की you used to get 12-13 hours, like not regular but अराउंड तेवढं रफली. सो आफ्टर युअर VIT मधला प्रवास, यू टूक अ गॅप इयर और समथिंग त्याच्यानंतर? नाही, मी कॉलेज जस्ट झाल्या प्लेस झालेलो. तर मी 11 महिने काम केलेलं एक्झावेअर मध्ये. आणि एक्झावेअर मध्ये असतानाच मी प्रिपेअर पण करत होतो साईड बाय साईड 9 to 5 बरोबर एक. तर त्या अटेम्प्ट मध्ये माझं 2 मार्काने सुटलं प्रिलिम्स. तर आय डिसाइडेड टू क्विट ऑन May 5th of 2022. June 5th of 2022 वॉज माय फर्स्ट प्रिलिम्स. आणि त्यानंतर आय क्विट आय वेंट टू दिल्ली अँड आय डिड अ फुल टाइम प्रिपरेशन अँड दॅट अटेम्प्ट आय गॉट सिलेक्टेड इन टू द पोलीस सर्व्हिस ॲट 153 रँक. राईट. ओके. सो लाईक
कमिंग टू द पेपर्स पार्ट, सो द GS1 बेसिकली आता तो मेन मुख्य पेपर आहे. सो GS1 मध्ये तयारी असच कशी केलीस? त्याच्यामध्ये भरपूर सब्जेक्ट्स आहेत. लाईक हाऊ डिड यू मॅनेज द स्टडीज रिगार्डिंग दॅट? अच्छा, सी GS1 मध्ये आपलं बेसिकली आपण ब्रॉडली ब्रेकडाऊन करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर मुख्य परीक्षा मेन्स एक्झाम, मेन्सचा सिलेबस UPSCच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे फर्स्टली. सेकंडली एव्हरी ॲस्पिरंट शुड गो थ्रू दॅट. त्यात खूप डिटेल वे मध्ये त्यांनी एक एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्यावर एका वर्डवरती आपल्याला फोकस करावा पाहिजे. इफ वी फोकस ऑन एव्हरी वर्ड वी विल रिअलाइज विथ द हेल्प ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चनची अनालिसिस. जेव्हा आपण ह्या दोघी गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला कळेल एक्झॅक्टली की कुठला पॉईंट सिलेबसमध्ये दिला आणि त्याच्यावरून काय टाईपचे प्रश्न ते विचारतात आपल्याला. दॅट विल गिव्ह अस अ फेअर आयडिया की व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड. ठीक आहे. नाउ GS1 मध्ये आपण त्याला ब्रॉडली डिवाइड करू शकतो इन सोसायटी, हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर, वर्ल्ड हिस्ट्री आणि मिनरल्स आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आहेत त्या. तर वेन वी आर प्रिपेअरिंग फॉर प्रिलिम्स एक्झाम तेव्हा आपलं हिस्ट्री, जिओग्राफी जे आपण वाचणार आहोत, आर्ट अँड कल्चर जे वाचणार आहोत, एन्शियंट हिस्ट्री जे वाचणार आहोत, सोर्सेस आणि बुक्स आर गोइंग टू बी द सेम फॉर बोथ पेपर. देर आर नो डिफरंट बुक्स टू बी रेड फॉर प्रिलिम्स अँड नो डिफरंट बुक्स टू बी रेड फॉर मेन्स. The subject is not changing, it is the pattern of the exam it is changing. So apna approach to that subject will change. In prelims we'll be focusing on the facts, in recognizing the statements in the options, etc etc. In mains we will have to focus on broader analytical aspects. आपल्याला विचार करावा लागेल जे आपण वाचतोय त्याचे काय काय वेगळे वेगळे डायमेन्शन्स बनू शकतात. जर का मी हिस्ट्रीमध्ये असं वाचतोय की गांधीजींनी नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये असं असं काहीतरी बोललेलं, तर हे बोललेले गांधीजी दिस इज फॉर प्रिलिम्स. पण हे का बोलले, काय कंटेक्स्ट मध्ये बोलले आणि ह्याचा काय इम्पॅक्ट झाला, ह्याच्याने बाकी इंडियन फ्रीडम मुवमेंटला कसं प्रोत्साहन मिळालं, असं ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात दॅट इज समथिंग टू बी अनालाइज. दिस इज इम्पॉर्टंट फॉर मेन्स एक्झाम. तर बुक्स आणि सोर्सेस असं ॲज सच वेगळ्या नसतात दोन्ही एक्झामसाठी. इट इज दी वे वी अप्रोच द पेपर. तर पेपर लिहायचा जो अंदाज आहे आणि जी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे फॉर मेन्स, आन्सर रायटिंग, आन्सर स्ट्रक्चरिंग, डिलिव्हरिंग द कंटेंट ऑन द पेपर, that is going to be the different part of this mains exam in GS1 especially. तर तसं आहे ब्रॉडली. आणि आता CSATच्या बाबतीत जनरली CSAT सीम्स डिफिकल्ट टू मेनी पीपल आणि आय गेस 2023चा CSAT जाम कठीण होता असं मीही वाचलेलं आहे आणि मी बघितलं सुद्धा आहे. सो इज CSAT रिअली दॅट डिफिकल्ट और लोकांच्या अप्रोच मध्ये प्रॉब्लेम आहे? I think both. Definitely. People will write nasty comments if I say it is not difficult. कारण की it is difficult. Let's be honest. थोडा पेपरची level has gone up. But at the same time, I said both because there is a way to solve that paper also. I remember की मी 2023 चा CSAT paper दिलेला आहे and I qualified that paper quite comfortably without getting stuck in maths. Because मी सांगतो तुम्हाला पेपर अप्रोच करायची जी पद्धत असते that has to be correct. नाउ CSAT चा जो पेपर आहे इट इज अ गेम ऑफ टाइम मॅनेजमेंट मोर ऑर लेस. ठीक आहे. माझा बॅकग्राऊंड आहे की मी इंजिनियर आहे, तर आय प्रिफर टू डू मॅथ क्वेश्चन्स. 2 रिझन्स. कारण की मॅथ्स मला जरा इझी जाते आणि सेकंडली मॅथ्समध्ये काही सब्जेक्टिव्हिटी नसते. जर का मला एक आन्सर आलंय मॅथ्समध्ये अँड आय सी इट इन ऑप्शन, मोर ऑर लेस इट विल बी करेक्ट. नंतर मला हा विचार नाही करावा लागणार की मी चुकीचं केलंय की बरोबर केलंय. इंग्लिशमध्ये तशी सब्जेक्टिव्हिटी असते, तुमचं ओपिनियन वेगळं असू शकतं. तर मी मॅथ्स करायला प्रिफर करायचो. बट 2023 मध्ये जेव्हा मी मॅथ्स क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागलो पेपरमध्ये, तर मला रिअलाइज झालं की ह्या क्वेश्चन्स करण्यात खूप वेळ जातोय आणि जर का मी मॅथ्समध्ये अडकून राहिलो तर माझा पेपर सुटेल. तर मिड पेपर मी आपला अप्रोच चेंज केला. 27 क्वेश्चन असतात इंग्लिशचे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे. मी त्याला एका मागे एक सगळे क्वेश्चन सोडवले. जेव्हा मी 27 क्वेश्चन्स केले, 27 into 2.5 वॉट एव्हर दॅट मार्क्स इज, आय हॅड दी फेअर आयडिया की 50 to 55 मार्क्सच्या अराउंड मी अटेम्प्ट केलेलं ॲटलिस्ट. त्यामधून जास्तीत जास्त मार्क चुकून सुद्धा मला 45 मार्क्स तर मिळालेच असतील. दॅट गिव्ह मी अ कॉन्फिडन्स. ओके, 45 मार्क्स आर इन द बॅग. आता मला फक्त 21 मार्क, 21-25 मार्क्स आय नीड मोर टू क्वालिफाय. मग मी मॅथ्सचे सोपे क्वेश्चन्स शोधून सॉल्व्ह केले अँड आय क्वालिफाईड दॅट पेपर. आणि CSAT इज अ पेपर दॅट यू जस्ट हॅव टू क्वालिफाय. CSAT मध्ये आपल्याला पैकी मार्क जरी आले तरी कोणी आपल्याला मेडल नाही देणार फॉर दॅट. वी जस्ट हॅव टू क्वालिफाय. या 66 काहीतरी 66.7 मार्क्स whatever you need, just get that mark and qualify for mains exam. तर मिड पेपर हा जो स्ट्रॅटेजी चेंज झालेला ना, दॅट वॉज समथिंग दॅट आय हॅड नॉट प्रॅक्टिस्ड. ह्याची मी कधी प्रॅक्टिस नाही केलेली की मॅथ्स मधूनच सोडून मी इंग्लिश करेन एका मागे एक.
व्हॉट दिस वॉज इज सेन्स ऑफ अवेअरनेस इन पेपर. की मला मिड पेपर हे कळलं की पेपर टफ सेट केला गेलाय, मॅथ्समध्ये टाइम वेस्ट करून काही उपयोग नाही आहे, आय हॅव टू गो टू इंग्लिश. दिस इज अ सेन्स ऑफ अवेअरनेस विच विल कम जर का आपण पेपरमध्ये एकदम काम आणि कंपोज आहोत. अँड वी विल बी काम अँड कंपोज वेन वी हॅव प्रॅक्टिस्ड गिव्हिंग पेपर्स मल्टिपल टाइम्स. तर सीसॅट साठी इफ आय हॅव टू ब्रॉडली समराइज व्हॉट आय हॅव टू से इज खूप प्रॅक्टिस करा सीसॅटची, सेन्स ऑफ अवेअरनेस ठेवा पेपरमध्ये, डोंट गेट नर्वस, आणि सोप्या क्वेश्चन शोधून शोधून तुम्ही सॉल्व्ह करा त्याला. यू जस्ट हॅव टू क्वालिफाय. सो दीज आर द 4 थिंग्स आय वुड से. फाईन. लाईक आता परत एक सांगू तर आता मला स्वतः मी ॲस्पायरंट आहे, तर मलाही असे सीसॅटच्या रिगार्डिंग होते डाऊट्स. पण आता अगेन मी स्वतः ह्युमॅनिटीजच्या बॅकग्राऊंडचा आहे, सो माझा मॅथ्सवरती एवढा जोर नाही आहे. पण आता फॉर अ पर्सन लाईक मी, इज इट पॉसिबल की मॅथ्सचे काही समज आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचे क्वेश्चन्स असतील किंवा डायरेक्शनचे क्वेश्चन्स आहेत, these sums plus English comprehension वरती जर if I have the proper grip, is it possible to go with it? Or yeah, most definitely. I mean, see, CSAT मध्ये reading comprehension is something which is very scoring. ठीक आहे, everybody has to do reading comprehension well. ते तुमच्या हातातले मार्क असतात. आणि इनफॅक्ट कधी कधी तर तुम्ही असं जेव्हा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वाचाल तुम्हाला कळेल की इट इज लेस टू डू विथ इंग्लिश. इंग्लिशचा त्याच्यात कमी रोल आहे. तुम्ही ऍक्च्युअली स्टेटमेंट एलिमिनेट करू शकता. त्याच्यात पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिले असतात, काय काय एकदम इलॉजिकल स्टेटमेंट दिले असतात, ते तुम्ही वाचूनच एलिमिनेट करू शकता त्याला. ठीक आहे, जर का तुम्ही पॅसेजचा एकदा समरी रिडिंग जरी मारली आहे तरी तुम्हाला आयडिया येईल की करेक्ट आन्सर कुठला आहे. तर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तर तुम्ही करू शकता. ज्या समशी तुम्ही गोष्ट करताय, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम, डायरेक्शन, लॉजिकल रिझनिंग, क्यूब, डाईस, हे सगळे क्वेश्चन्स मल्टिपल टाइम्स इयर ऑन इयर रिपीट होतात. एक फिक्स्ड फंडा असतो, ह्यांना कसं सॉल्व्ह करायचं असतं. ते टाईपचे क्वेश्चन असतात का की लोक बसले इन अ सर्कल, हा याच्या लेफ्टला बसला, यू जस्ट हॅव टू सॉल्व्ह दॅट वन अरेंजमेंट. त्याच्या बॅक टू बॅक 3 क्वेश्चन तुम्हाला त्याचे मार्क मिळतात. तर अशा टाईपच्या प्रश्नांची जर का आपण प्रॅक्टिस केली ना, तर वी कॅन बिकम गुड ॲट इट. सी, इट इज अ ॲप्टिट्यूड पेपर. ॲप्टिट्यूड कॅन बी डेव्हलप्ड ओव्हर टाइम. इट इज नॉट समथिंग दॅट यू आर बॉर्न विथ. यू कॅन डेव्हलप युअर ॲप्टिट्यूड विथ प्रॅक्टिस. तर जर का आपण प्रॅक्टिस केली, अँड ऑफकोर्स आपल्याकडे वर्षभर टाइम आहे, आपण काय काय जे टॉपिक्स आहेत, नंबर सिस्टम फॉर एक्झाम्पल, न्यूमेरिकल सिस्टमचे जे क्वेश्चन्स असतात, सिम्पल अरिथमॅटिक, प्रोग्रेशन, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स, जॉमेट्रीचे थोडेफार क्वेश्चन्स, थोडीफार परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, या सगळ्यांचे जेव्हा आपण प्रॅक्टिस पण करू, वी विल गेट गुड ॲट इट. अँड डेफिनेटली द अमाउंट ऑफ क्वेश्चन जे आपण करू शकतो इन मॅथ्स विल इन्क्रीज. सो आर चान्सेस ऑफ क्वालिफाईंग सीसॅट विल इन्क्रीज. अँड आय थिंक जर का तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली आहे, तुम्ही एक 12 ते 15 टेस्ट दिले आहेत सीसॅटचे इन एक्झाम टाइम विथ प्रॅक्टिस 1 hour 2 hour डेली, मला नाही वाटत कोणाचं सीसॅट अडकू शकतो. म्हणजे बरोबर, इरेस्पेक्टिव्ह ऑफ बॅकग्राऊंड. राईट. लाईक आता प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास हा काइंड ऑफ एकत्र करायचा, वेगळ्या वेगळ्या करायचा, लाईक हाऊ डिड यू गो विथ इट? तर मी बेसिकली, सो आपला युपीएससीचा जो पेपर असतो, इट्स अ इयरली सायकल. ठीक आहे, तो व्हॉट माय प्लॅन वॉज की मे ते डिसेंबर फर्स्ट वीक, जॅन फर्स्ट वीक, डिसेंबर लास्ट वीक, जॅन फर्स्ट वीक, आय वुड ओनली फोकस ऑन द मेन्स एक्झाम, द मेन सिलेबस. मी मेन्सचा सिलेबस उचलायचो, एक पॉईंट, एक जो वर्ड दिलाय त्याला नीट अभ्यास करायचा, त्याचे एक A4 शीटवरती नोट्स बनवायचे. स्टँडर्ड बुक्स जे आहेत आपल्या, लक्ष्मीकांत, स्पेक्ट्रम, NCERT, व्हॉट हॅव यू, त्या सगळ्या वाचायच्या. त्याला इन डेप्थ समजायचं, कन्सेप्ट क्लॅरिटी घ्यायची. ठीक आहे, डेली ॲट दी एंड ऑफ द डे, इनफॅक्ट दिस इज ट्रू फॉर ऑप्शनल ऑल्सो. ऑप्शनल पण आपल्याला साईड बाय साईड कम्प्लीट करायचं आहे. ॲट दी एंड ऑफ द डे आय यूज टू डू आन्सर रायटिंग फॉर 1 hour. And October onwards, October to December, I used to write tests, full length tests, 3 hour tests. So by end, sorry, प्रिलिम साठी की मेन साठी? हे मेन साठी जून टू अपना December end and Jan first week is only mains. 3 hour tests only for mains, full length papers, with syllabus completion, with revisions, with tests, and with daily 1 hour of answer writing for 6 months. Okay. So when I am at the end of when I'm at the end of December or Jan first week, माझा मेन्सचा सिलेबस असतो रेडी, माझे शॉर्ट नोट्स रेडी आहेत, मी 3 तासाचे टेस्ट दिलेले आहेत मेन्सचे, माझ्या आत कॉन्फिडन्स आहे की मी 3 तासाचा मेन्सचा पेपर लिहू शकतो. नाव आय कीप मेन्स अँड ऑप्शनल
असाइड जॅन पासून ते मे पर्यंत मी फक्त प्रिलिम्सचा अभ्यास करतो. स्टडी मटेरियल इज अ सेम, तेच मटेरियल आपल्याला परत घ्यायचं आहे, रिवाइज करायचं त्याला परत. सी हाऊ वेल वी आर गोइंग टू गेट फॅमिलिराइज विथ द सब्जेक्ट्स. आपण परत तीच बुक्स वाचतोय, बट नाव वी आर गोइंग टू रीड इट लिटल डिफरंटली. वी आर गोइंग टू फोकस ऑन द फॅक्ट्स. आपण फिगर्सवरती फोकस करणार आहोत, आपण ट्रिव्हियावरती फोकस करणार आहोत, आपण कोण ह्याच्या आधी आलं, कोणी कुठली पुस्तक लिहिली, हे सगळ्या गोष्टी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, विच माउंटेन रेंज फॉल्स इन विच कंट्री, एक्सेट्रा एक्सेट्रा, अशा टाईपच्या गोष्टींवरती वी आर गोइंग टू फोकस मोर. Jan to May will be our prelims time. We are going to read the same books, the same subjects, but in a different approach because the paper is different. Right. When we give the prelims exam in May, we will still be confident की okay, June ते December मी मेन्सचा अभ्यास केलेला प्रॉपर, माझे सगळे नोट्स आर रेडी, आय कॅन रिवाइज इट एनी टाइम, मी 3 तासाचे टेस्ट दिलेले आहेत, आय हॅव कॉन्फिडन्स दॅट आय कॅन राईट मेन्स एक्झाम. तर ते प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये जे 80 दिवस आपल्याकडे आहेत ना, वी विल नॉट बी स्कॅर्ड अट ऑल. वी विल बी फिअरलेस. All we have to do is revise those short notes that we made and just pick up that answer writing where we left off. That's it. And give our mains attempt. Okay. So this is the cycle. काही शेवटचे प्रश्नांमध्ये जातो आता. सो बेसिकली तू तुझ्या वेळी लाईक वर यू इन कॉन्टॅक्ट विथ युअर पियर्स, लाईक ॲज इन ज्यांनी ऑलरेडी युपीएससी पास केली आहे, किंवा कोणी तुझा मेंटॉर वगैरे होता का? In the first attempt and second attempt, I did not have mentors as such. माझ्याकडे असे काही मेंटर्स होते किंवा कुठल्याही सरांशी मी असं इन्व्हॉल्व नव्हतो, एक्सेप्ट माय ऑप्शन सर हू हेल्प मी. महेश सर जेनलाइट आयएसचे, त्यांच्याबरोबर मी क्वाईट रेग्युलरली हॅज टू हॅव कॉल्स, आणि पेपर मी जेव्हा लिहून त्यांना पाठवायचो तर त्याच्यात मी काय बेटर करू शकतो, करेक्शन्स, फीडबॅक, हे सगळं मी रेग्युलरली त्यांच्याकडून अपडेट घ्यायचो. अपार्ट फ्रॉम दॅट आय हॅड अ गुड फ्रेंड ग्रुप, पियर ग्रुप. माझे फ्लॅटमेट्स जे होते त्यातून most of them from Maharashtra only. तर अभिषेक इनामदार is a friend of mine. Anup Tiwari is a friend of mine from Mumbai. I was there in that group flat. So all three of us qualified in the same year. One went to IRS, one went to Forest Services, I went to IPS. तर आमचे जो फ्रेंड ग्रुप होता, it was very good. Peer group was very good. आमच्या घरी सगळे अभ्यास करायचे. Everybody used to write tests. We used to compare. There was a healthy competition going on. तर दॅट केप्ट मी व्हेरी इन्व्हॉल्ड अँड इंटरेस्टेड इन द प्रिपरेशन. ह्या अटेम्प्टमध्ये जेव्हा मी 3 आलो रँक, आय वॉज ऑल ऑन माय ओन. फक्त एक माझा स्टडी पार्टनर होता हू इज गोइंग टू गिव्ह द अटेम्प्ट नाव, बट ही वॉज बेसिकली सीइंग मी स्टडी, बट आय वॉज क्वाईट अलोन. बट आय हॅड गायडन्स फ्रॉम माय मेंटर महेश सर, आय हॅड गायडन्स फ्रॉम अदर पीपल इन कोचिंग लेवल अप वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. तो मोर अँड लेस आय वॉज व्हेरी इन्व्हॉल्ड इन द प्रिपरेशन अँड आय हॅड गुड फ्रेंड्स. तर या, आय हॅड सपोर्ट ऑफ मेनी पीपल, अँड स्पेशली घरातून पेरेंट्सचा सपोर्ट असतोच, तर यू डोंट नीड एनिथिंग एल्स. आणि बेसिकली आउट ऑफ ऑल दिस टाइम स्टडिंग, प्रिपरेशन सगळ्यामध्ये, डिड यू हॅव युअर लिजर टाइम समथिंग टू गेट आउट ऑफ दिस, थोडा वेळ जरा आराम करण्यासाठी? और ऑल्सो द मेन क्वेश्चन, सोशल मीडिया पासून लांब होतात नव्हतात, व्हॉट वॉज द पिक्चर? यार, टू बी ऑनेस्ट, लिजर टाइम तर ॲज सच आय डिड नॉट हॅव मच. लिजर टाइम म्हणायला गेलं तर जास्तीत जास्त दिवसातून 1 तास आपण बाहेर जाऊन चहा वगैरे पिऊन थोडा गप्पा मारला मित्रांबरोबर, टाइमपास केला, हसलो, खेळलो आणि परत आलो टाइप्स. जिमला जायचं असं ॲज सच चान्स नाही मिळाला कधी. पिक्चर पण मी कमी बघितले आहेत. नेटफ्लिक्स तर ॲब्सोल्युटली ऑफ, बंद होतं. सोशल मीडिया बरोबर थोडा ऑन अँड ऑफ रिलेशनशिप होता माझा इंस्टाग्राम बरोबर. कधी कधी मी इंस्टाग्राम जॉईन करायचो, कधी कधी मी परत डिॲक्टिवेट करायचो जेव्हा आय यूज्ड टू यूज इट टू मच. तर ते आपलं ऑन ऑफ ऍक्टिव्हेट डिऍक्टिव्हेट वाला चालायचं फंडा. बट या, थोडाफार युट्यूब चालतं यार. आय मीन, इट्स ओके. थोडा कूल ऑफ साठी हवाच टाइम तेवढा. डेफिनेटली यू शुड ऑलवेज स्टे कनेक्टेड टू युअर फ्रेंड्स. डोंट कट ऑफ. यू डोंट नीड टू डू दॅट. दॅट इज नॉट रिक्वायर्ड. ओके. आणि बेसिकली आता सिन्स यू लिव्ड इन दिल्ली फॉर ऑल दिस थिंग्स, डू यू थिंक की मुंबई आणि पुण्यामध्येही या परीक्षेचं तेवढं वातावरण आहे? लाईक आय सेड, it is a very individual thing. You have to create that environment for yourself. I'll tell you a fact. तुम्ही जर का दिल्लीला जरी गेलात ना, तरी लायब्ररीत पण तुम्हाला जाऊन एकटंच बसायचं आहे. And I think it's a very bad decision to go out and make friends, to find study partners. जर का तुम्ही सिरियस स्टुडंट असाल तर you will attract that kind of people to yourself. तुम्ही जर का पुण्यातील लायब्ररीत बसला असाल आणि you are studying hard, you're a very serious aspirant, तुम्हाला मित्र पण तसेच मिळणार who are serious and hardworking. So you will kind of attract those type of people no matter where you are. I don't think you have to geographically change your location for finding a better peer group, etc. But
Yeah, I think preparation in Mumbai, Pune can happen as well as Delhi, कारण की आपल्याकडे ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहेत, आपल्याकडे ऑनलाईन मेंटर्स अवेलेबल आहेत, तुम्ही कोणालाही कधीही कॉल करून गायडन्स घेऊ शकता. प्लस इंटरनेट हॅज काइंड ऑफ डेमोक्रेटाइज्ड इन्फॉर्मेशन असं म्हणता येईल. तर एव्हरी बुक इज अवेलेबल ऑन PDF, टेलिग्राम, यू नेम इट. तर Yeah. मोर ऑर लेस प्रिपरेशन कॅन बी डन व्हेरी वेल हिअर ऑल्सो. Okay. So one last final question. Since again, जेव्हा मी लिस्ट वाचली टॉपर्सची, त्यात एका महाराष्ट्रीयनचं नाव वाचून जरा असं मलाही वाटलं, अरे आपणही करू शकतो काही. सो सिमिलर साठी महाराष्ट्रीयन्स आहेत, त्यांच्यासाठी काही सल्ला तू देशील? फर्स्टली दिस एक्झाम, ही जी परीक्षा आहे, मला असं वाटतं इट्स लार्जली अ गेम ऑफ कॉन्फिडन्स अँड माइंडसेट. ठीक आहे, तुमच्यात जेव्हा कॉन्फिडन्स असेल तेव्हा तुम्ही काम असाल, यू विल बी कूल. पेपरमध्ये कूल राहणं, काम राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. यू विल बी एबल टू सॉल्व्ह इट वेल. यू विल बी एबल टू थिंक. आपल्याला विचार करता येईल ऑप्शन्सला बघून, थोडं ब्रेनस्टॉर्म करता येईल, आपण एलिमिनेट करू शकतो ऑप्शन्सला. प्रिलिम्ससाठी मी म्हणतोय. मेन्ससाठी यू हॅव टू गो इन टू द अनालिसिस. आपल्याला अनालिसिस करायला लागेल टॉपिक्सची, पेपरचा. तर इन दॅट सेन्स आय थिंक रिसोर्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जेवढ्या दिल्लीमध्ये तेवढ्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला मिळतील बिकॉज ऑफ इंटरनेट. तुम्ही आय थिंक पुण्यात पण चांगला इकोसिस्टम आहे UPSCचा. इफ यू गो टू टाउन, तर देर आर लॉट ऑफ शॉप्स, देर आर लॉट ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्स हिअर. यू कॅन आस्क फॉर पीपल, मेंटर्स, टू गिव्ह यू गायडन्स. अपार्ट फ्रॉम दॅट आय डोंट थिंक देर इज एनी लॅक. काही कमी नाही कुठल्याही स्टुडंटमध्ये. एव्हरीबडी हॅज द पोटेन्शियल टू वर्क हार्ड. अँड आय थिंक एव्हरीबडी शुड बी पॉझिटिव्ह अबाउट देअर प्रिपरेशन. तर इन दॅट सेन्स मला असं वाटतं की आपण जर का हार्डवर्क केलं आणि वी फोकस अँड गिव्ह वन सिन्सिअर अटेम्प्ट, then everybody is qualified to qualify this exam. Great. Well, this is where we end this. Thank you so much for your time. खूप बरं वाटलं तुम्हाला तसे बोलून. आणि आय होप की कधी मुंबईला आलात तर इवन ब्राह्मण सेवा संघ बोरिवली वुड होस्ट यू someday for your valuable guidance to the students as well as other folks. Thank you so much for your time and see you soon. Take care and all the best. Thank you so much. Bye bye.